केशरी आणि पिहू दोन्ही मिळून हार करा, मी आतलं बघते. वहिनी साहेब, हा काय प्रसाद? अरे वा, आज प्रसाद? कधी देवळात जायला मिळत नाही. आज आषाढी एकादशी होती म्हणून देवळात गेलो होतो. गोदाक्कांना तेवढा द्या प्रसाद. त्यांच्यासाठी तर गेलो होतो देवळात. श्रीपती, काय घरातलं राशन पाणी संपलंय का काय? राधे, तू तिथं काय करायलीस? जा पटापट नाश्ता बनव आमच्यासाठी. काय तर नाही, काहीतरी चटपटीत मिसळ बनव आमच्यासाठी. वहिनी, आज आषाढी एकादशी आहे, सगळ्यांचाच उपास आहे. तुम्ही बी केली का एकादशी? हो. अरे वा, चांगलंय की. उपास केल्यानं आपल्या पदरात पूर्ण पडत्या असं म्हणतात. आणि हा, आपल्या मनात जे असेल ते देव पूर्ण बी करत्या. काय साहेब, तुम्ही का नाही जेवून घ्या. आमचा बी उपास आहे चंदे. आणि मग मिसळ उपवासाची. उपवासाची मिसळ म्हणलं आम्ही. आता उपवासाची मिसळ आणि थोडा शाबू, दुपारच्याला वरीचा भात, ताक, संगतीला फळं, रातच्याला बटाट्याचे वेफर्स, परत शाबू खिचडी आणि थोडं दूध. अशी चांगली तयारी करा एकादशीची. हो, जे जे हवं ते सगळं दे, फक्त मनात भाव असला म्हणजे झालं. भाव हाय म्हणून तर एकादशी करायलोय ना. तयारीचं बघा. वहिनी साहेब, कुणाचं काय तर कुणाचं काय. जाऊ दे, तुम्ही गोदाक्कांना तेवढा प्रसाद नेऊन द्या म्हणजे झालं, त्यांना तेवढंच बरं वाटेल. देतो, पण गोदाक्कांना विठ्ठलाचं दर्शन होणार नाही ह्याच लई वाईट वाटायला बघा. नाही, गोदाक्कांना विठ्ठलाचं दर्शन होणार. काय नाही ना. अरे ही जत्रा घेऊन कुठे चाललायस? काय रे, शाळा नाही तुम्हाला? अरे खुळा झालायस काय? आज आषाढी एकादशी म्हणून शाळेला सुट्टी. अच्छा अच्छा, चांगलाय चांगलाय. मग एक काम करा, कुठं शांत बसा आणि हरिनामाचा जप करत बसा. हा बरकत, मला सांग, लोक पंढरपूरला चालत का जातात? अरे आपल्या माऊलीच्या दर्शनाला. पार लहानापासून थोरापासून समधी वारीला जातात बघ. अरे वारी म्हणजे आयुष्यातलं लय मोठा सोहळा असतोय बघ. जैतून बिनची वारी तर आयुष्यात कधी चुकली नाही बघ. आता मला सांग, खऱ्या भक्ताला जायला जमत नसेल तर? काय बी बिघडत नाही, माऊली स्वतः त्या भक्ताकडे येते. म्हणून तर इतराला माऊली म्हणतात. होय ना व, आज आपल्याला बी तसंच करायचंय बघा. हा? अरे गोदक्का पडलाय ना व. हा? कसं काय रे? ते तुला सांगतो नंतर ना. अरे तिला चालतं बी येईना झालंय आणि तिच्या मनातलं इच्छा आहे माऊलीचं दर्शन घ्यायचंय म्हणून. हे बघ, आपल्याला तिच्या समोर माऊलीला न्यायचंय काय. हे पोरांनो, तुम्ही पटापट वारकरी व्हा काय. आणि माऊली कोण बनणार? राणा राणा, मला यांच्यात वारकरी दिसतात पण माऊली कोण दिसत नाही बघ. का रे? आता ह्यो घे की, ह्यो हा ह्यो मोदक आहे, हे तर पाकच हाडकुळा आहे. आणि हे याचा तर काय उपयोगच नाही. हे बी वाकडं तिकडच आहे. यांच्यातलं कोण नाही शोभणार माऊली. मग आता रे? अरे इट्टल माऊली म्हणजे कष्टकऱ्यांचा देव. ही तुला कुठल्या अंगाने कष्टकरी वाटतात रे? गप रे गप. नाही नाही तवा राणा. हा, अरे ती बघ माऊली. ए त्याला घेऊन ये. शोभते बघ माऊली. चल रे चल. अरे भावा, तुझं नाव काय रे? अमोल. हा बोलतोय की. तुझ्या जर आईला बोलू की. आजी आजी. ओ आजी या की.
रे अरे तुमचं पोरगा आहे का नाही ते आम्हाला जरा 2 तास उसणं द्या. भाड्यात बरं का हाराय का नाही. अहो म्हणजे रानदाच्या घरी भजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी विठ्ठल करणार होतो याला. विठ्ठल ते सांगतो नंतर ग. नुसतं रानदाचं काम आहे पाठवून देणार काय नाही एवढं सांगा मला. बाबा लय पिडते घरात. फिरते 2 तासात सोडतो. पिढीच कशाला करते कळत नाही. चल लवकर. अबा या माऊली या. आना माऊली. हा तर कमरेवर हात घ्या. हा अरे चालते चला ना लवकर चला बसा. मला समजा माहिती काय काय करायचं. आता या वारकऱ्यांच्या बरोबर डायरेक्ट विठ्ठलाला उभा करूया मग गोदाकाच्या समोर. चालते की चल लवकर जाऊ. बर तेवढे एक काम आहे तेवढं करून जाऊया की. चल हे बघे तू आता उगा दुसरं काम काढत बसू नकस. कधी एकदा गोदकाला माऊलीचं दर्शन करून देतोय असं झालंय मला. अरे करू पण ती खालच्या तुकड्यात मालाची पोती राहिल्यात ना तेवढे आत नेऊन टाकूया आणि मग जाऊया. अरे तुला मालाची पोती महत्वाची का माऊलीचं दर्शन. अरे पावसा पाण्याचे दिवस आहेत नंतर चिखल झाला तर अडचण होऊन बसेल बघ. अरे खुळ्या ताटक जनन योद्धा आहे ना व तेव्हा असताना कशाला काळजी करतोयस. काय बी अडचण नाही. अरे चिखल असू दे नाहीतर आबळ कोसळू दे यो टाटा जनन योद्धा पुढे जाणार म्हणजे जाणार. अरे कामाला कधी झुकत नाही यो. आणि हे बघ रस्त्यात किती बी अडचणी असू दे यो टाटा जनन योद्धा आपली डिलिव्हरी पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार. अरे आपली गॅरंटी आहे. त्यामुळे आधी माऊलीचं दर्शन काय चल. हा या योद्ध्याची गॅरंटी आहे तर मग आधी आषाढीच करूया. काय रे पोरांनो चला जरा वारीला जाऊन येतो आम्ही. चल 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 लवकर. ठीक आहे तू मस्त देत होती का आमचा हात काय मोडल्यात काय. आमचा आम्ही घेतो की. हावरी कुठली एकादशी आणि दुप्पट खाशी. काय म्हणली. एकादशी आणि म्या उपाशी असं म्हणलं. तू उपाशीच राहा ग चंदे. गेळ्या कमवू न ग पुण्य कमाव जरा पुण्य. काय साब म्हातारीचं पुण्य पार त्या चंद्रभागात बुडवलं सा बघा. आषाढी बी चुकली आणि दर्शन बी चुकलं. आमच्या कुणी वाकड्यात गेलं का नाही चंदे की आम्ही त्याची अशीच वाट लावत असतोय बघ. आता म्हातारीला त्या विठ्ठलाचं दर्शन पार वर गेल्यावरच. चंदे इकडे ये जरा. काय ग आमसनी जे दिसायलंय तेच दिसायलंय का ग तुला. तू मस्ती काय दिसले. विठ्ठल मला बी इटलच दिसायलाय. अहो ताई साहेब तुमच्या पापाची शिक्षा करायला आलं नसेल ना. कुंडली कमरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला.
गोदक्का, हे गोदक्का, अगे ये की बाहेर. आता तुझी आषाढी साजरी होणार बघ. अहो, आपण गोदाक्कांना बाहेरच घेऊन येऊयात का? अरे कार्ट्यांनो, शाळेला बिळाला जाता का नाही तुम्ही? का नुसती सोंग घेऊन गावभर फिरत असता? आवाज सुट्टे शाळेला आणि हे काय सोंग नव, दिंडी आहे दिंडी. माहित नाही व्हय तुम्हाला? सावकाश चल. हळू, हा, हळू पाय टाक. हा, पाय उचल. हा, सावकाश. पण माझं डोळं का झाकलायचा? कुठेतरी कडवडून पडली म्हणजे. असं काय बी होणार नाही. उलट तू आता बरी होणार बघ. अरे एक गोदक्का, मी हात काढतोय काय, डोळा उघडायचे नाहीत. पायरी, अरे पहिली पायरी. हळू. अंजली थांब जरा. आता दुसरी. हळू. हळू मागे सर बा. अरे पाय दुखतोय रे माझा. थांब, झालं आता. उघडू काय? नाही नाही, नाही नाही, ये बस इकडे. अरे बस हळू. खुर्ची आहे, खुर्चीत बस. हा, हा, डोळा उघडू नको काय. आता उघड डोळा. माऊली, आईसाब एका बाटलीत 2 पक्षी मारणार होता ना. नंदिता, पाया पडत नाहीस बे? नाही, ह्या बारक्याच्या पाया पडायचं भाई आम्ही. राहू दे. वहिनी साहेब, अहो बारकं मोठं काय नसतंय. वारीत समधी जण बारकं मोठं इसरून माऊली माऊली म्हणत एकमेकाच्या पाया पडत्यात. माणसाच्या मनातला अहंकार गळून पडला की त्याला देव पण येतंय बघा. हा, मग मी पहिला देव बनणार.
आज तुम्हा दोघांच्या मुळे मला आषाढीचं पुण्य मिळालं. आता तुम्हीच दोघं माझं विठ्ठल रुक्माई. गजर हरिनामाचा टेंडा रोवला वाळवंटी चंद्रबा. झोपली गोदक का? हो. आता पाय दुखत नाहीत ना? नाही, विठ्ठलाचं दर्शन झालं आणि सगळं पाय दुखणं कमी झालं असं म्हणत होत्या. फार चांगलं काम केलं का तुम्ही. अहो, दर एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाते ती. आता आषाढीला दर्शन चुकलं असतं, तिच्या मनाला लय लागलं असतं बघा. किती छान पाऊस पडतोय ना. होय. बारका विठ्ठल भारी होता ना व? तुम्ही तयारीच इतकी छान केली होती म्हणल्यावर छानच असणार. गोदक्याला आनंदात बघायचं होतं म्हणून. सगळ्यांना कायम असाच आनंद देत राहा. खूप मोठं काम केलं तुम्ही. अहो, एवढं काय मोठं नाही. छोट्या छोट्या गोष्टीतच देव असतो असं म्हणतात. माणसाला छोट्या छोट्या गोष्टीतूनच जास्त आनंद मिळतो. बारका विठ्ठल बघून गोदक्याला आनंद झाला ना व? आणि तुम्हाला मी एक शब्द लिहून दावला तर तुम्ही किती खुश झालात. लय जादू आहे तुमच्या हातात. जेवढं जबऱ्या जेवण बनवता तेवढंच जबऱ्या शाबू खिचडी बी बनवली होती बघा. आवडली ना तुम्हाला. हो, लय आवडली. जेवण बनवायला कुठे शिकलात. आईकडून आणि काही काही बघून बघून. बघून बघून. हो, आम्ही मुंबईला राहायचो ना, तेव्हा एका पाणीपुरीवाल्याकडे जायचो. त्याचं बघून बघून मी पाणीपुरी बनवायला शिकले. मग एखाद दिवशी रात्री जर का कंटाळा आला असेल ना, तर आम्ही नुसता पाणीपुरीचाच बेत करायचो. चांगलंय की. आपणही करूया. पाणीपुरी. हो, सगळ्यांना खूप आवडेल. मग जेवण. जेवण नाही करायचं, नुसती पाणीपुरी खायची. सगळ्यांनी बसून पाणीपुरी खाण्यात खूप गंमत असते. होय, पण नुसतं पाणीपुरीवर कसं भागल. आपण भरपूर पाणीपुरी करूया. अगदी पोट भरेपर्यंत नुसतं पाणीपुरीच खा. आणि तरीही नाही भरलं पोट तर मग मी जेवण करेन. मग चालते. चालेल, मग आपण उद्याच करूया. आषाढीच्या उपासानंतर काहीतरी चटपटीत. ठीक आहे. ठरलं तर मग उद्या पाणीपुरीचा बेत नक्की. चालतंय की.